चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विभाग चौकीदार नावाचं पद आहे, त्यासाठी सामान्यांचे क्वेश्चन विचारतात. अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहे. सामान्यांचे तुम्हाला 25 क्वेश्चन विचारतात. खूप अतिशय महत्त्वाचे इम्पॉर्टंट आपण 25 क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच सुरुवात करूया, जास्त तुमचा वेळ घेत नाही. पहिला क्वेश्चन, आदिवासी विभाग टीसीएस पेपर घेणारे आणि सेम टीसीएस ला हेच तुम्हाला क्वेश्चन पेपर आलेले दिसते. चला पहिलाच आपला व्हिडिओ आहे, बघूया. भिल जमातीच्या क्रांतीचा उठाव खानदेशात प्रामुख्याने कोणाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे? सगळे आदिवासी विभागाचे महत्वाचे आदिवासीवर येणारे क्वेश्चन घेणारे. भिल जमातीचा क्रांतीचा उठाव म्हणजे कधीचा? 1857चा उठाव. खानदेशात कुठं कोणाच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे? तो झालेला आहे खाजा सिंग यांच्या नेतृत्वामध्ये. 1857चा लक्ष मध्ये ठेवा. ओके, चल पुढचा क्वेश्चन बघा. महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा. क्वेश्चन क्रमांक 2, भारतीय संविधानातील कलम 338A हे खालीलपैकी कोणत्या आयोगाशी संबंधित आहे? कुठला आयोग आहे? 89व्या घटना दुरुस्तीनुसार या आयोगाची रचना करण्यात आलेली. तर तो आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. लक्षात ठेवा. 89वी जी काय घटना दुरुस्ती झाली 89वी, याने अनुसूचित जाती आणि जमाती हे दोन वेगवेगळे आयोग करण्यात आले. आणि ही कलम कशा संदर्भात आहे? तर ती आहे कलम 338A. कलम 338A कशा संदर्भात? राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगा संदर्भात आहे. कारण तुम्हाला पेपरच तुम्ही आदिवासीचा देताय, त्यामुळे त्यासाठी महत्वाचं आहे. ओके, चल पुढे बघा. पेसा कायदा 1996 मधील पेसाचे पूर्ण रूप काय आहे? पेसा कायदा काय पूर्ण रूप त्याचं? तर पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया हे त्याचं पूर्ण फुल फॉर्म आहे, पूर्ण रूप आहे. लक्षात ठेवा. पेसाचा पेपर आदिवासी विभागामध्ये पेपर आहे तुमचा चौकीदार पदाचा. यावर 100% क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. पुढचं, ही सगळी पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. आणि त्याच्यासोबत एकूण 10 टेस्ट पेपर घेतलेत आपण. टीसीएसनी जे काय विचारले सेम त्याच प्रकारे 10 टेस्ट पेपर आहेत तुमचे. सराव पेपर आहे टेस्ट, त्याची फीस फक्त 149 रुपये ठेवलेली आहे. टेस्ट पेपर घ्यायचा असेल तर आपलं श्री अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली, किंवा हा नंबर लक्षात ठेवा, या नंबरला संपर्क करा. 95 52 62 95 63. फक्त व्हॉट्सअपला हाय करा आणि आदिवासी विभाग टेस्ट पेपर एवढंच करा. तुम्हाला ऍपची लिंक पाठवली जाईल. ऍप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये 10 पेपर मिळतील. ठीक आहे. अतिशय ऑथेंटिक पेपर आहेत पूर्ण सिलेबस नुसार. चला जास्त वेळ न घेता बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जमातींना आदिम जमाती म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेला आहे? मग कोणत्या 3 जमाती आहेत? नंबर 1 कातकरी, 2 कोलाम आणि 3 माडिया गोंड. या 3 अशा जमाती आहेत. या जमातीला केंद्र सरकारने आदिम जमाती म्हणून घोषित केलेला आहे. कारण आदिवासीचा पेपर आहे तुमचा, चौकीदार नावाचं पद आहे, आणि सगळं आदिवासी रिलेटेड 25 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. पुढचं, जागतिक आदिवासी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, जागतिक आदिवासी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो आहे 9 ऑगस्ट. कोणी? तर युनोने हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केलेला आहे किंवा घोषित केला आहे 9 ऑगस्ट. लक्षात ठेवा. ओके, पुढचं, आदिवासी क्षेत्रातील ठक्कर बाप्पा योजना खालीपैकी कोणत्या कार्याशी संबंधित आहे? कुठली योजना आहे? तर ठक्कर बाप्पा योजना ही आदिवासी संदर्भात आहे. पण काय कार्य आहे ती? योजनेचं कार्य कुठल्या कार्यासंदर्भात आहे? तर आदिवासी वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासंदर्भामध्ये, आदिवासीमध्ये पाण्याची व्यवस्था करणे, विजेची व्यवस्था करणे, रस्त्यांची व्यवस्था करणे, या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी क्षेत्रात ठक्कर बाप्पा योजना सुरू केलेली आहे. पुढचं, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा सर्वांनी. ही पीडीएफ मिळून जाईल तुम्हाला, काळजी करू नका. आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे, डाउनलोड करून घ्या, किंवा हा नंबर आहे, या नंबरला संपर्क करा. 95 52 62 95 63. हा नंबर व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपला हाय करा. आदिवासी टेस्ट पेपर फीस किती आहे? फक्त 149 रुपये टेस्टची फीस आहे. 10 टेस्ट पेपर मिळतील तुम्हाला. ओके, चल बघा. वारली चित्रकला
वारली चित्रकला आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? मग गडचिरोली जिल्हा, पालघर जिल्हा, नंदुरबार जिल्हा की धुळे जिल्हा? तर कुठल्या जिल्ह्यामध्ये? तर पालघर या जिल्ह्यामध्ये जीवा सोमा मशे यांनी जगप्रसिद्ध केलेली काय आहे? वारली चित्रकला. सोमा मशे, जीवा सोमा मशे पूर्ण नाव आहे. ही वारली चित्रकला जगप्रसिद्ध केलेली आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये? तर पालघर जिल्ह्यामध्ये. लक्षामध्ये ठेवा. संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूद आहे? संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये, शेड्यूल मध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूद आहे? तर कुठली अनुसूची आहे? तर अनुसूची 5वी आणि अनुसूची 6वी. अनुसूची 5वी आणि अनुसूची 6वी मध्ये जे काही 7 सिस्टर आहे त्या 7 सिस्टर्सल्या त्या ठिकाणी 4 जातीसाठी आहे 6वी अनुसूची आणि 5वी अनुसूची. तर संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूद आहे असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं 5वी आणि 6वी दोन्ही पण आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक ब तुमचं उत्तर आहे. पुढचं, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा, बघा सर्वाधिक लोकसंख्या आदिवासीच्या प्रमाणानुसार आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? कुठला जिल्हा आहे? मग नाशिक, पालघर, नंदुरबार, ठाणे. कुठला? तर नंदुरबार हा जिल्हा आहे. या जिल्ह्याला आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखलं जात. पुढचं, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत खालीलपैकी कोणता लाभ दिला जातो? कुठला लाभ आहे? कशासाठी योजना आहे ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना? तर ही आहे विहीर आणि सिंचन सुविधांसाठी अनुदान देण्यासंदर्भामध्ये ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे. पुढचं, टी म्हणजे ट्रिब्युनल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये कुठं स्थित आहे? नाशिक, नागपूर, पुणे, कुठं? अमरावती. चला याचं उत्तर कमेंटमध्ये पटकन सांगा. पुण्याला आहे की नाशिकला? टी कुठं स्थित आहे? पुणे या ठिकाणी. ओके. खालीलपैकी कोणत्या जमात किंवा कोणती जमात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळते? कुठली आहे? बघा कुठं आढळते? तो मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ही जमात आढळते. कोणती आहे? ती आहे कोरकू. कोरकू ही जमात आहे. बघा तुम्हाला चौकीदार या पदाचा पेपर द्यायचा आहे. चौकीदार, आणि तुम्ही पेपर देणार आहात. कुठली भरती आहे? आदिवासी विभागाची भरती आहे. आणि तुम्हाला आदिवासीवर सगळे प्रश्न माहिती असणं गरजेचं आहे. सेम हेच प्रश्न विचारतील. याच प्रकारचं तुम्हाला टोटल मराठी, गणित, बुद्धिमत्ता, तुमचं इंग्रजी आणि सामान्य असं टोटल 100 प्रश्नाचा पेपर आहे. एका पेपरमध्ये 100 प्रश्न असे 10 तुमचे पेपर असणार आहेत आणि त्याची फीस फक्त 149 रुपये ठेवलेली आहे. कुठून पेपर घ्यायचे? तर आपला हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे. डाउनलोड करून घ्या किंवा हा नंबर दिला या नंबरला संपर्क करा 955262 9563. ओके. चलो चालेल. कोरकू कुठं आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळणारी जमात म्हणजे कोरकू जमात आहे. पुढं, वन हक्क कायदा 2006 नुसार वैयक्तिक किंवा सामूहिक वन हक्क मान्य करण्याचा अंतिम अधिकार कोणाला दिलेला आहे? हा खूप महत्वाचा आहे. जिल्हाधिकाऱ्याला दिलाय, ग्रामसभेला दिलाय, तहसीलदारला दिलाय, वन परिषद अधिकाऱ्याला दिलेला आहे. वन हक्क कायदा 2006 नुसार वैयक्तिक असेल किंवा सामूहिक वन हक्क मान्य करण्याचा अंतिम अधिकार हा कोणाला दिलेला आहे? तर तिथली जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेला हा अंतिम अधिकार देण्यात आलेला आहे. आदिवासी उपयोजना ही संकल्पना कोणत्या पंचवार्षिक योजनेत प्रथम मांडलेली आहे? ट्रिब्युनल सब प्लॅन. कुठली पंचवार्षिक योजना आहे? 74-75 ची. तर 5वी पंचवार्षिक योजना. कधीची आहे? 74-75 ची. ओके. पुढचा, माडिया गोंड जमातीमध्ये प्रचलित असलेल्या घोटुल प्रथेचा मुख्य उद्देश काय आहे? घोटुल प्रथा आहे. कुठे आहे ती? तर माडिया गोंड या जमातीमध्ये प्रचलित असलेली घोटुल ही काय प्रथा आहे. प्रथेचा नमुना. जे काय अविवाहित मुलं असतील, मुली असतील, एकत्र येऊन काय करतात?
तर सामाजिक आणि सांस्कृतिक शिक्षणा संदर्भामध्ये चर्चा करतात किंवा त्या संदर्भामध्ये एकत्र येतात ती माडियागोंड जमातीमध्ये असलेली गोटुल नावाची प्रचलित काय प्रथा आहे. शबरी घरकुल योजना खालीपैकी कोणासाठी राबवली जाते बघा. शबरी, तुम्ही शबरी नाव ऐकलं असेल तर शबरी घरकुल योजना कशा संदर्भात आहे तर ती आहे अनुसूचित जमातीसाठी, एसटी कास्टसाठी. पण कोणासाठी तर केवळ आदिवासी भागातील अनुसूचित जमातीसाठी ही आहे योजना शबरी घरकुल योजना. पक्के घर बांधण्यासंदर्भामध्ये ही योजना आहे. आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय महाराष्ट्रामध्ये कुठं आहे? कुठं आहे? आदिवासी विकास विभागाचं मुख्यालय महाराष्ट्रामध्ये कुठं आहे? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कुठं आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे आदिवासी विकास विभागाचं मुख्यालय. अगोदरचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. हा पहिला व्हिडिओ आहे. दुसरा व्हिडिओ येताना जेवढे काही महत्वाचे मुख्यालय आहे ते सगळे तुम्हाला एकाच ठिकाणी आपण देणार आहोत. ओके, याचे सुद्धा मुख्यालय पुण्याला आहे की नाशिकला कमेंट करून द्यायचं. त्यानंतर तरपा काही ठिकाणी दिलेलं आहे किंवा तारपा दिलेला. लक्षात ठेवा, पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे हे वाद्य वाजवणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार, यावर तुम्हाला सुद्धा प्रश्न येणार आहे. ओके, ठीक. बघा, तारपा हे पारंपरिक वाद्य कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहे? कुठली आदिवासी जमाती ती संबंधित? कोलाम, वारली, भिल्ल, गोंड. तर कुठली? वारली या आदिवासी जमाती संदर्भामध्ये हे तारपा आहे. आणि पाहिलं आपण वारली कुठं आहे? सरासरी पालघर या ठिकाणी ही जमाती आढळते. म्हणजे कोकणा रिलेटेड ही जमात आहे, कोकणामध्ये जास्त प्रमाणावर. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहे? ओडिसा राज्याच्या आहेत त्या. मग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहे? मुंडा, संताळ, भिल्ल, गोंड. तर कुठली आदिवासी जमात? तर संताळ या आदिवासी जमाती संदर्भात त्या आहे. ओके, ओडिसा मधली संथाळ जमात. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचा मुख्य उद्देश काय आहे? तर आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण देणं. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे ते निवासी शिक्षण देण्यासंदर्भात आहे. पण कुणाला? आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण देण्यासंदर्भात. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक ब उत्तर आहे. पुढं 21 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कातकरी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा, कातकरी सुद्धा लक्षात ठेवा, कातकरी ही जमात सुद्धा कुठे आढळते? तर कोकणामध्ये. सरासरी कोकणाच्या रायगड, ठाणे, तर कोकणामध्ये ही जमात आढळते कातकरी. कुठं? तर रायगड, ठाणे प्रामुख्याने ही आढळते. हा, वारली नाही, हा सरसा नाही, वारली दोन ठिकाणी आढळते. ओके, चल. केंद्र सरकारच्या पीएम जनमन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? काय मुख्य उद्देश? त्याचा मुख्य उद्देश आहे विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचा विकास करणे. कुठला? तर असुरक्षित जे काही आदिवासी गट आहे त्यांचा विकास करणं हा पीएम जनमन या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा, संविधानातील कलम 244 हे कशाच्या संदर्भात आहे? कशाच्या संदर्भात? किती कलम आहे? कलम 244 हे. तर अनुसूचित क्षेत्र आहे, या अनुसूचित क्षेत्राचं प्रशासना संदर्भामध्ये हे कलम 244 हे आहे. लक्षात ठेवा. 23 नंबरचा क्वेश्चन. 24 नंबर, न्यूक्लियस बजेट ही संकल्पना किंवा ही योजना कशासाठी राबवली जाते? न्यूक्लियस बजेट मोठ्या धरण प्रकल्पासाठी, आदिवासींच्या स्थानिक आणि तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, केवळ रस्ते बांधण्यासाठी, प्रशासकीय मदतीसाठी. तर काय? आदिवासींच्या स्थानिक आणि तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही न्यूक्लियस बजेट योजना राबवली जाते. ओके, चलो. पुढे आहे 25वा आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रात किती जिल्ह्यांचा पूर्णतः किंवा अंशतः समावेश होतो? महाराष्ट्रातील पेसा क्षेत्र आहे, या पेसा क्षेत्रामध्ये पूर्णतः किंवा अंशतः समावेश होणारे एकूण जिल्हे किती आहेत? 10, 13, 15 आणि 18. किती जिल्हे आहेत? तर 13 जिल्ह्यांचा पेसा क्षेत्रामध्ये समावेश होतो. कसा?
तर पूर्णतः पेसा क्षेत्रच आहे किंवा अंशतः पेसा क्षेत्र असे 13 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत. कोणकोणते जिल्हे आहेत असा जर विचार केला किंवा तुम्हाला विचारला तर ते पण लक्षात ठेवा. तर जिल्ह्याचा जर क्रम लक्षात ठेवला तर महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नगर आहे, अहिल्यानगर नाव, आता पुणे, ठाणे आहे, पालघर आहे, रायगड आहे, नांदेड आहे, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली असे टोटल 13 जिल्ह्याचा समावेश हा पेसा क्षेत्र येतोय. म्हणजे काही अंशतः पेसा आहेत किंवा पूर्णतः पेसा जिल्हे आहेत. आणि तुम्हाला आदिवासी चौकीदार या पदासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर फीस फक्त 149 रुपये आहे. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे. काय आहे नाव? श्री अकॅडमी आहे, त्याचं ऍप आहे श्री अकॅडमीचं. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे किंवा डायरेक्ट आपला हा नंबर दिला, या नंबरला तुम्ही संपर्क करा. 9552 62 95 63 व्हॉट्सअपला हाय करा. तुम्हाला ऍपची लिंक पाठवली जाईल. ऍप डाउनलोड करून घ्या. त्याच्यात टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये टेस्ट सिरीज मध्ये जायचं, तिथं बघायचं आदिवासी विभाग चौकीदार नावाचं बॅनर दिसेल, तिथून तुम्ही ते टेस्ट सिरीज आहे परचेस करून घ्या. फीस फक्त 149 रुपये आहे. आणि प्रश्न ऑथेंटिक TCS नी विचारलेले त्याच लेवलचे तशाच प्रकारचे पेपरला तुम्हाला सेम तेच प्रश्न आलेले दिसतील. ठीक आहे, थांबतोय. आवडला तर लाईक करा, सर्वांना शेअर करायला विसरू नका. टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा आपला जॉईन करून घ्या.